नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या प्रगतीवरती किंवा सुखावर जाणारे लोक अनेकदा समोरून खूप चांगले वागतात, परंतु त्यांच्या वागण्यातील काही सूक्ष्म बदल त्यांना ओळखायला मदत करतात. तर अशा लोकांना ओळखण्यासाठी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊयात की तुमच्या काही जवळचे मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, तर ते तुमच्यावरती जळतात का, हे कसं ओळखायचं. यातील सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजेच खोटी स्तुती करणं. जळणारे लोक तुमच्या तोंडावर खूप गोड बोलतात आणि अतिशयोक्तीपूर्ण कौतुक करतात, परंतु तुम्ही तिथून निघून गेल्यावरती लगेचच तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलू लागतात. आता पुढची गोष्ट ती म्हणजेच तुमच्या यशाला नशीब म्हणतात. तुम्ही घेतलेल्या कष्टांचं कौतुक करण्याऐवजी तुझं नशीब चांगलं होतं म्हणून हे झालं, किंवा कोणाची तरी मदत मिळाली असेल असं म्हणून तुमच्या मेहनतीला ते कमी लेखतात. त्यानंतर तुमची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात, मनातनं तुमचा हेवा करतात. त्यामुळे ते बोलण्याची पद्धत, कपडे किंवा काम करण्याची शैली चोरून तुमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते तुमच्या चुकांवरती बारीक लक्ष ठेवतात. चांगल्या कामांबद्दल हे लोक तसे गप्प राहतात, परंतु तुमच्याकडनं एखादी छोटीशी चूक जरी झाली तरी ती सर्वांसमोर सांगायला किंवा त्याचं भांडवल करायला त्यांना फार आनंद होतो. त्यानंतर ते तुमच्या आनंदामध्ये शांत राहणं पसंत करतात. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी आनंदाची बातमी घेऊन येता तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. त्यानंतर ते सतत तुलना करत राहतात. ते नेहमी स्वतःची किंवा इतरांची तुलना करतात. तुम्ही काही विकत घेतलं किंवा काही साध्य केलं की लगेचच माझ्याकडे यापेक्षा जास्त चांगलं आहे किंवा यापेक्षा उत्तम आहे असं म्हणतात आणि तुमच्या आनंदावरती विरजण घालण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते नेहमी तुम्हाला चुकीचाच सल्ला देतात. तुमच्यावरती जाणणारे लोक तुम्हाला कधीही प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीत. अनेकदा ते तुम्हाला जाणीवपूर्वक असा सल्ला देतात ज्यामुळे तुमचंच नुकसान होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या काही खुणा आहेत, काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. जर तुमचे जवळचे मित्रमैत्रिणी असतील जे तुमच्यावरती फार जळत असतील तर ते ओळखायचं तरी कसं, हा याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.